हॅलो, नमस्कार. सगळ्यांची आपल्याला एक आवडती डिश असते आणि एका आवडत्या डिश बरोबर आपली एक परफेक्ट अशी मेमरी सुद्धा असते. तर हा ब्लॉग असणार आहे गाजरच्या हलव्याचा. तुम्ही सगळ्यांनीच गाजरचा हलवा खाल्ला असणार, पण तुमची सगळ्यांची पहिली मेमरी काय आहे गाजरच्या हलव्यासाठी? मी तर जेव्हा जेव्हा गाजरचा हलवा बघते तेव्हा मला ती ऍड जी जाहिरात होती ती आठवते. त्याच्यामध्ये एका कुकरची ऍड असते आणि त्याच्यामध्ये ती बोलते की फरमाईश गाजर का हलवा, ती वाली. तुम्हाला कोणाला कोणाला ती ऍड माहितीये त्यांनी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. मी पण आज गाजरचा हलवा बनवायचं ठरवलं, कारण कितीही डाएट करत असलो तरी सीझनच्या गोष्टी तेव्हा खाल्ल्याच पाहिजेत, कारण त्या वर्षातून त्याच वेळेस खायला मिळतात. म्हणून मी जेव्हा गाजर घेऊन आली तेव्हा मी डिसाईड केलं होतं की आता सध्या जसं ट्रेंडिंग चालू आहे, रील्स बघतीये मी, की डायरेक्ट न किसता शिजवून वगैरे करायचा हलवा. तसं मी आधी ठरवलं होतं. पण मी जेव्हा गाजर घेऊन घरी आले, ते जेव्हा वॉश केले आणि त्याचं साल काढलं, तेव्हा मला असं वाटलं की नाही, त्याचं खरं टेक्स्चर आणि खरी टेस्ट तर मला खिसल्यानंतरच भेटणार आहे. म्हणून मी खिसूनच हलवा करायचं ठरवलं. हलव्याची रेसिपी सगळ्यांनाच माहिती आहे. तुपामध्ये भाजायचं आणि दुधामध्ये शिजवायचं. ज्यांना टेस्टी जास्त आवडत असेल ते असा खवा पण घालू शकतात. प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते. मी खूप वेळ लावून आणि खूप पेशन्सली हलवा बनवते, कारण आपण जर का त्या वस्तू खूप कमी प्रमाणात खात असू तर आपल्याला त्या खूप जास्त स्पेशल लागतात. म्हणून आणि ही एक ट्रिक आहे की हलवा बनवून रेडी झाल्यानंतर लास्टला त्याच्यामध्ये गरम कडकडीत तूप घालायचं. त्याच्यामुळे आपला हलवा असा चिकट किंवा गोळे गोळे होत नाही, मस्त सुटा सुटा आणि मोकळा मोकळा होतो. असा फायनल लुक झाला होता गाजराच्या हलव्याचा. आणि मी खरंच सांगते, खूप जास्त टेस्टी झाला होता. जसा त्याचा रंग आहे तसंच त्याचं टेक्स्चरही खूप छान झालं होतं. मी पर्सनली वेलची पावडर नाही घालत, कारण त्याच्यामुळे कॉमन टेस्ट लागते आणि मला तशी आवडत नाही. मला ऍक्च्युअल गाजराचीच टेस्ट आवडते, म्हणून मी वेलची पावडर स्किप करते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. आणि असा फायनल लुक कसा वाटतोय ते सांगा. चलो बाय.